लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांच्या गणेश चतुर्थीच्या सेलिब्रेशन पासून. तर आता गणेशाचं आगमन झालेलं असतं देशमुखांच्या घरात आणि गणपती बाप्पा मोरया हे जयघोष करत करत सगळेजण आता गणपतीची स्थापना करतात. तर आता सगळे मोरया मोरया म्हणत असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे माणिनी आत घेते गणेश घेऊन आलेल्या विक्रम आणि मिथुनला. तर आता ती मूर्ती घेऊन ते आत येतात आणि आता त्याची प्रतिष्ठापना करतात. तर आता सगळे खूप आनंदात असतात आणि गणपती बाप्पा मोरया मोरया असं सगळं म्हणत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता हार वगैरे घालतात मूर्तीला. मला वाटतं आता आपण प्रतिष्ठापना करूया असं म्हणत होता विक्रम. गुरुजी येतील की इतक्यात असं म्हणते आता माडिनी. नाही ग असं म्हणत होता विक्रम. नाही येणार, माझं बोलणं झालंय गुरुजींची. गुरुजी आज खूप डिमांडमध्ये आहेत असं म्हणत होता विक्रम. बरं मग आपण करूया का पूजेला सुरुवात असं म्हणते आता काव्या. बरं त्याच्या आधी ठरवा ह्या वर्षी आरतीचा पहिला मान कुणाला असं म्हणत होता विक्रम. तर आता इथे वसवती आणि रम्या सुद्धा पाठीमागे थांबलेले असतात. बाबा असं म्हणते आता नंदिनी. दरवर्षी आरतीचा मान वसवत्यांना मिळतो ना, मग याही वर्षी त्यांनाच करू द्या ना आरती असं म्हणते आता नंदिनी. नंदिनी असं म्हणते आता माडिनी. अगं बरी आहेस ना तू? नाही असं म्हणते आता माडिनी. ज्यांचं मन कुदूषित झालंय त्यांनी बापाला हात सुद्धा लावायचा नाही असं म्हणते आता माडिनी. ही अगदी बरोबर बोलतीये माडिनी असं म्हणत होता विक्रम. चांगल्या कार्याची सुरुवात चांगल्या हातानेच व्हायला हवी असं म्हणत होता विक्रम. आई असं म्हणते आता नंदिनी. आई बाबा वसवात्यांनी जे काही केलं त्यासाठी त्यांना माफ करा असं म्हणतच नाहीये मी, पण आपली जी रीत आहे ती कशाला मोडायची उगाच असं म्हणते आता नंदिनी. दरवर्षी वडीलधारा म्हणून त्यांना आरतीचा मान मिळतो ना, तर करू द्या ना त्यांनाच आरती असं म्हणते आता नंदिनी. नंदिनी असं म्हणते आता माडिनी. आई अहो शेवटी बाप्पालाच ठरवू द्या चांगल्या वाईटाचा निवाडा असं म्हणते आता नंदिनी. आणि वाईटाला सद्बुद्धी सुद्धा बाप्पाच देणार, त्यामुळे कशाला आपली रीत तोडायची आपण असं म्हणते आता नंदिनी. वसवात्यांनाच आरतीचा मान देऊन टाकूया आपण असं म्हणते आता नंदिनी. ठीक आहे असं म्हणतो आता विक्रम. करू देत मग असं म्हणतो आता विक्रम. वसवत्या असं म्हणते आता नंदिनी. तर आता वसवत्या पुढे येतात आणि आता त्या हात जोडतात देवासमोर. तर आता वसवत्या नंदिनीकडे बघते आणि म्हणते नंदिनी, मी घरातली थोरली म्हणून दरवेळी आरतीचा मान मला असतो, पण विक्रम आणि मानिनी म्हटले ना तसं माझं मन कुदूषित झालंय का असं म्हणते आता वसवात्या. त्यामुळे मी हा मान नाही घेऊ शकणार असं म्हणते आता वसवात्या. हा मान माझा नाही आहे नंदिनी असं म्हणते आता वसवात्या. पण या घरची रीत आहे ना की आरती समान तोरल्यालाच दिला पाहिजेत, म्हणून मला असं वाटतं की ह्या घरची थोरली सून आणि पार्थ ह्यांना हा मान द्यावा असं म्हणते आता वसवात्या. तर आता खुश होतात पार्थ आणि काव्या. पार्थ काव्या असं म्हणते आता वसवात्या. या पूजा करा आणि आरती करा असं म्हणते आता वसवात्या. चला असं म्हणून आता पार्थ काव्याला घेऊन जातो आरती करण्यासाठी. तर आता रम्या घेऊन येते वसवात्याला किचनमध्ये म्हणते, काय केलंस तू हे? माझ्या पार्थला आणि त्या काव्याला आरतीचा मान दिलास? तू मुद्दाम करतेस काय सगळं मला त्रास देण्यासाठी असं म्हणते तर रम्या. तर आता वसवात्या म्हणतात हळूहळू. अगं रम्या, अगं त्यांच्या गुडबुक्समध्ये शिरण्यासाठी केलंय मी सगळं असं म्हणते तर वसवात्या. मुद्दामून मला किती वाईट वाटतंय हे भासवून दिलं असं म्हणते आता वसवात्या. आणि मग मोठेपणा घेतला आणि काव्या आणि पार्थला आरतीचा मान दिला असं म्हणते तर वसवात्या. वा, तुझा हा चांगुलपणा बघून टाळ्या वाजवल्या का बाहेर लोकांनी असं म्हणते तर रम्या. हे बघ रम्या, ह्या लोकांना ना आता माझा चांगुलपणा कळणार नाही असं म्हणते तर वसवात्या. त्यांना हे सगळं खोटंच वाटेल असं म्हणते तर वसवात्या. खोटंच वाटेल, दिखावा वाटेल, पण मी हे सगळं जाणून बुजून केलंय असं म्हणते आता वसवात. थेंबे थेंबे तळे साचे रम्या. आपल्याला ह्या घरात परत स्थान हवं असेल ना रम्या, तर हे करावं लागेल असं म्हणते आता वसवात्या. बघूया काय होतंय ते असं म्हणतात आता वसवात्या. अरे चला या या आरतीला या सगळे असं म्हणतो आता विक्रम. चल चल असं म्हणते आता वसवात्या. चल चल असं म्हणून रम्याला घेऊन जाते आता ती बाहेर. तर आता पार्थ आणि काव्य आरती करत असतात आणि सगळे गणपती बाप्पा मोरया वगैरे म्हणत असतात. तर आता सुख करता दुःख हरता वगैरे चालू होतं बघा प्रेक्षक हो. तर आता वसवात्याने रम्या सुद्धा जॉईन होतात. तर आता घालिंग लोटांग चालू होतं म्हणजे शेवटचं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या आणि पार्थचा धक्का लागतो एकमेकांना फिरताना. तर आता ते एकमेकांना बघतच थांबतात बघा प्रेक्षक हो, प्रदक्षिणा घडायचं सोडून. तर आता काव्या पार्थच्या हाताला हात धरते. तर आता काव्या तंद्री लावून बघते बघा प्रेक्षक हो पार्थकडे. गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात सगळेजण. तर आता मिथून म्हणतो, चिवा कुठे गेला? आता तर होता इथेच होता ना असं म्हणतो आता विक्रम. तेवढ्यातच आता नंदिनीला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणते आता नंदिनी. हो मी आले 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 असं म्हणते आता नंदिनी. काय ग नंदिनी असं म्हणते आता माडिनी. कुणाचा फोन होता? तर नंदिनी म्हणते आनंद निवासमधून फोन होता असं म्हणते आता नंदिनी. काय प्रॉब्लेम झालाय का असं म्हणते आता मानिनी. नाही प्रॉब्लेम
होऊ नये म्हणून तिथला गणपती आणायला ह्या गणपतीचा मूषक आधीच पळालाय असं म्हणते आता नंदिनी. आणि आता ती धूप भाती घेते बघा प्रेक्षक हो नंदिनी. तर आता इथे काव्या आणि पार्थ एकमेकांना बघत थांबलेले असतात. तर आता इथे जीवा आलेला असतो आनंद निवासचा गणपती आणायला आणि आता तो गणपती आणतो आनंद निवासचा. आणि आता सगळेजण गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया असं म्हणत असतात. तर तेवढ्यातच आता नंदिनी येते तिच्यासमोर. तर आता नंदिनी येते तिथे चिडून आणि आता ती बघते जीवाकडे. रुसवे फुगवे दूर करा गणपती बाप्पा मोरया असं म्हणत असतो आता तो. कोणाचे रुसवे फुगवे दूर करायला सांगताय असं म्हणते आता नंदिनी. नाही ते मी इन जनरल असं म्हणतो आता जीवा. कोणाचे रुसवे फुगवे असतील तर दूर पळून जावे असे अशी माझी इच्छा व्यक्त करतोय असं म्हणतो आता जीवा. चांगला शब्दातच गुंडाळताय तुम्ही मला, पण मी अशी गुंडाळी जाणार नाही. काय हे घरातली आरती तरी पूर्ण होऊ द्यायची काय न सांगता इथे निघून आला तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. तसं झालं काय असं म्हणतो आता जीवा. काय झालं असं म्हणते आता नंदिनी. मी सांगते काय झालं ते. नंदिनी अगं आणि निवासमध्ये गणपती बाप्पा आणायला कोणीच नव्हतं असं म्हणते आता रेखाताई. आणि गुरुजींनी सांगितलं होतं की मुहूर्तावरच गणपती न्यायचं म्हणून. मग अशा वेळेला ना मला काही सुचलं नाही म्हणून मी जीवाला फोन केला असं म्हणते आता रेखाताई. अहो पण मग मला सांगायचं ना निदान मी पण आले असते तुमच्यासोबत असं म्हणते आता नंदिनी. अगं लग्नानंतर तुझा हा पहिला गणेशोत्सव आहे ना आपल्या घरातला, मग आरतीसाठी तू सगळ्यांसोबत असणं जास्त मग इम्पॉर्टंट होतं असं म्हणत होता जीवा. आणि आता इथे जर गणपती टायमावर आले नसते तेही तुला खपलं नसतं, त्यामुळे मी तुला न सांगता इथे पटकन निघून आलो असं म्हणत होता जीवा. पण मला असं म्हणते आता नंदिनी. ताई त्याने तुझ्यासाठी इतकं सगळं केलं, तू अप्रिशिएट केलं पाहिजे त्याला. तरीही तुला त्याच्यावर राग करायचं असेल तर कर असं म्हणते आता ती बाई. तर आता सगळे हसतात. पण आता गणपती बाप्पांना आणि आता नवऱ्याला असं तात्काळ ठेवू नकोस. तर आता वळून घे पटकन असं म्हणते आता ती बाई नंदिनीला. एक एक मिनिट असं म्हणत होता जीवा. नंदिनी बाप्पाला ओवाळणार नाही असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी म्हणते अहो मी ओवाळायचं नाही म्हणजे असं का म्हणताय तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. कारण मला तू ओवाळलेला नको आहे असं म्हणतो आता जीवा. तर आता सगळ्यांना शॉक बसतो. अरे दादा असं का बोलतोयस तू असं म्हणते आता तिथल्या बायका. कारण मी असं म्हणतोय कारण इथला गणपती माझ्या हातून नाही नंदिनीच्या हातानेच त्याची प्रतिष्ठापना होणार आणि मी आता नंदिनीला ओवाळणार असं म्हणत होता जीवा. अहो पण असं नाही चालत हो असं म्हणते आता नंदिनी. कारण पुरुषांनी आपल्या हातातून गणपती घेऊन जायचं असतं आतमध्ये आणि मी गणपतीचं स्वागत करायचं असतं. हीच रीत आहे ना. तो मला सगळ्या रीतीभाती माहिती आहेत आणि सगळ्या रीतीभीतींचा मी सन्मानही करतो. पण नंदिनीने स्वतःच्या कष्टाने आनंद निवास सारखी मोठी संस्था स्थापन केली आहे आणि गरिबांनी लाचार लोकांसाठी इतकं चांगलं काम करते ती. तर मग तिने तिच्या संस्थेत स्वतःच्या हाताने बाप्पाला आणलं तर कधीतरी आम्ही स्त्रीला गणपती बाप्पांना आणायची जबाबदारी दिली आणि पुरुष म्हणून आम्ही त्यांना ओवाळलं त्याचं स्वागत केलं तर गणपती बाप्पाला आवडेलच ना असं म्हणतो आता जीवा. बरोबर आहे असं म्हणतात होत्या त्या बायका. तर आता नंदिनी खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. किती छान विचार आहेत दादा तुझे असं म्हणतात होत्या त्या बायका. हे विचार सुद्धा नंदिनीच्या सहवासात राहूनच रुसलेत असं म्हणतो आता जीवा. या असं म्हणतो आता जीवाने. आता नंदिनी त्या गणेशाच्या मूर्तीला आपल्या हातामध्ये घेते बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा ओवाळणी करतो. नंदिनी घेऊन येत असते ना गणपतीची मूर्ती. तर आता त्यांना ओवाळणी करतो बघा प्रेक्षक हो जीवा आणि खूप आनंदाने करतो. आणि आता तो स्वागत करतो नंदिनीचं आणि गणेशाच्या मूर्तीचं आतमध्ये. तर आता नंदिनी म्हणते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणून. तर आता ती म्हणत असते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणून आणि जीवा तिची साथ देत असतो. तर आता आरती चालू करतात आनंद निवासमध्ये आणि आता इथे नंदिनी आणि जीवा दोघे मिळून एकत्र आरती करायचं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात आता सगळेजण. तर आता सगळ्यांना धूपभाती देतात नंदिनी आणि जीवा. तर आता शेवटचा माणूस येतो तो म्हणजे त्यांचा डिवोर्स लॉयर असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो पण म्हणतो गणपती बाप्पा मोरया म्हणून. त्याला बघून आता शॉक होतात बघा जीवा आणि नंदिनी प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या फोटो काढत असते आपला बाप्पा बरोबर. तर आता तेवढ्यातच पार्थ येतो. तर ती म्हणते माझा एक बाप्पा बरोबर फोटो काढा ना देशमुख. मी फोटो काढतो पण असं म्हणतो आता पार्थ. परमिशन घेतली का असं म्हणतो आता पार्थ. परमिशन कशाला असं म्हणते आता काव्या. तुम्हाला फोटो काढायचा आहे बाप्पा बरोबर ठीक आहे, पण बाप्पांना काढायचंय की नाही तुमच्यासोबत फोटो हिची परमिशन घ्या ना असं म्हणतो आता पार्थ. आणि आता तो टाळी देतो काव्याला. तर काव्या चिडते बघा प्रेक्षक हो. नका काढू माझा फोटो असं म्हणते आता काव्या. मी एक वेळ सेल्फी काढेन पण तुमच्या हातनं फोटो काढून घेणार नाही असं म्हणते आता काव्या. सेल्फीचं तर म्हणूच नका. काय सेल्फी काढताना तुमचं तोंड मोठं दिसेल आणि बाप्पा छोटा दिसेल. तर आता काव्या म्हणते देशमुख कसं आहे ना, समोरच्या माणसाला मदत करणं जमत नसेल ना तर त्या माणसाला त्रास तरी देऊ नये की मार असं म्हणते आता काव्या.
द्या द्या फोन द्या, मी फोटो काढतो असं म्हणतो आता पार्थ. काय गरज नाही असं म्हणते आता काव्या. भाव तुम्ही खाल्लाय सुरुवातीला असं म्हणते आता काव्या. पहिल्यांदा खाल्ला ना, आता शेवटचं मी बोलतोय ना, द्या इथे फोन असं म्हणतो आता पार्थ. तुमच्या मनाचं करायचं मी असं म्हणते आता काव्या. करा माझ्या मनासारखं, मला सुद्धा आश्चर्याचा धक्का द्या असं म्हणतो आता पार्थ. तुम्ही म्हणजे मी तुमच्या मनासारखं कधीच काही करत नाही असं म्हणते आता काव्या. स्वतःला विचारा किंवा बापाला विचारा असं म्हणतो आता पार्थ. विचारा विचारा बापा सांगा असं म्हणत होता पार्थ. त्यांना त्रास देऊ नका तुम्ही असं म्हणते काव्या. हा राहू दे तुमची नाटकं, बस झालं. मला काय गरज आहे तुमची, मला काय करायचं आहे ते मी करते आणि मला फोटो काढायचा आहे तुम्ही काढून घेते असं म्हणते काव्या. आणि मुळात माझा फोन का हवाय तुम्हाला, मग करायचं काय आहे ते करा तुमचा फोन घेऊन असं म्हणते काव्या. माझ्या फोनने काढतो तुमचा फोटो असं म्हणत होता पार्थ. स्माईल द्या ना असं म्हणत होता पार्थ. तर आता स्माईल देते काव्या आणि आता तो फोटो काढत असतो तिचा. बस आला असं म्हणते आता काव्या. हे बघा असं म्हणतो आणि पार्थ म्हणतो हे बघा किती मस्त फोटो आलाय हो असं म्हणते आता काव्या. मी काय म्हणतो आपल्या दोघांचा काढायचा फोटो असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या त्याच्याकडे बघते चिडून आणि म्हणते का असं म्हणते ती. स्टेटसला ठेवत ना असं म्हणतो आता पार्थ. सेलिब्रेटिंग गणपती बाप्पा विथ फिसकारलेली मांजर असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या म्हणते टोमणे मारत नसाल, सरळ बोलणार असाल तर काढेन मी तुमच्या बरोबर फोटो असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ म्हणतो फोटोमध्ये कुठे टोमटे मारता येतात. तर आता काव्या म्हणते झाला चोक मारून आहो आवरा ना आता, काढा ना फोटो असं म्हणते आता काव्या. बरं बरं आपला फोटो कसा काढायचा, म्हणजे आता मदत करायला सुद्धा कोणी नाही आहे, सगळे कामात व्यस्त आहेत असं म्हणत होता पार्थ. का दादा तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय असं म्हणते आता एकटी बाई. तर बघता तर काय त्यांचे डिवोर्स लॉयर आलेले असते बघा प्रेक्षक हो. तर आता दोघांना शॉक बसतो काव्या आणि पार्थला. तर आता जीवा आणि नंदिनी म्हणतात तुम्ही इथे असं म्हणतात ते आता डिवोर्स लॉयरला. तुम्हीच आमंत्रण दिलंय मला इथे असं म्हणतो तो. आम्ही असं म्हणतो आता जीवा. एक मिनिट असं म्हणतो आता तो वकील. मिस्टर जीवा देशमुख हे बघा, हे इन्व्हिटेशन तुम्हीच पाठवलं असं म्हणतात आता ते लॉयर. ते मी असं म्हणत होता जीवा. ह्याची अजून माती खायची सवय गेलेली दिसत नाही असं म्हणतात आता ते लॉयर. फॉरवर्ड तो टू ऑल करतो ना आपण असं म्हणतो आता जीवा. काय हरकत नाही, तुम्ही मला वाटलं फक्त तुम्ही पसारेवाला आहात, पण असंही गोंधळ घालता येतात की तुम्हाला असं म्हणतो होता तो लॉयर. या सगळ्यात तर स्पेशलायझेशन मिळवणं आहे ना त्यांनी असं म्हणते आता नंदिनी. होतं असं होतं असं म्हणत होता तो लॉयर. हो पण ह्यानी चुकून मला मेसेज पाठवलाय, मग मी थांबू की जाऊ असं म्हणत होता तो लॉयर. नाही नाही आहो या ना प्लीज दर्शन घ्या बाप्पाचं असं म्हणते आता नंदिनी. बाप्पा असं म्हणतो आता लॉयर. सुंदर खूप छान प्रसन्न वातावरण झालंय, गणपती बाप्पा मोरया, सुंदर सजावट केली आहे. कोण केलंय सगळं असं म्हणतात आता ते वकील. तर आता रेखा ताई येतात आणि म्हणतात नंदिनी आणि जीवाने केली सजावट, हे घ्या असं म्हणून आता ते ती मोदक देऊन जाते त्या लॉयरला. डिवोर्स फाईल केल्यावर जर इतकं प्रेम दाटून येत असेल तर लोकांनी लग्नानंतर लगेच डिवोर्स फाईल केल्याला हवा असं म्हणत होता तो लॉयर. तर आता शॉक बसतो जीवा आणि नंदिनीला. नाही सॉरी, म्हणजे तुमच्या लक्षात आलं नसेल तर मी आठवण करून देतो तुम्हाला. आज डिवोर्स फाईल करून 1 महिना झाला आहे असं म्हणत होता तो लॉयर. तर आता दुसरीकडे काव्या म्हणते काय डिवोर्स फाईल करून 1 महिना झाला सुद्धा तुमच्या लक्षात आलं नाही का असं म्हणते आता ती लॉयर. म्हणजे तुमचं नातं चांगलंच खुललेलं दिसतंय असं म्हणते आता ती लॉयर. तर आता काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघतात. खरंच फुललंय का तुमचं नातं असं म्हणते आता ती लॉयर बाई काव्याला. काय सांगू असं म्हणते आता काव्या. आता हो म्हटलं तर देशमुखांना वाटेल मी प्रेमात पडली आहे त्यांच्या. नातं तर फुललंय पण मैत्री त्याच्या पलीकडे काहीच नाही असं म्हणते आता काव्या. बघा प्रेक्षक हो, असं काही नाही आहे असं सांगतो काउन्सिलरला. नाहीतर काव्याला वाटेल की माझ्या मनात त्यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर वाटलाय आणि मग त्या माझ्या बरोबर प्रेमात पडणार नाहीत. ओ हॅलो असं म्हणते आता ती वकीलबाई. कुठे हरवला तुम्ही दोघं, कारण आता हे मनातल्या मनात बोलत असतात ना बघा प्रेक्षक हो. म्हणजे मला नेमकं काय सांगायचं याचा विचार तर करत नाही आहात ना असं म्हणते आता ती वकीलबाई. तर आता काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघतात. असं काही नाही असं म्हणते आता काव्या. तुम्ही कितीही लपवलं तरी माझ्या लक्षात येत आहे की तुमच्या मनात काहीतरी चाललंय असं म्हणते आता ती वकीलबाई. आणि ते दोघांसाठी खूप छान आहे हो ना मिस्टर पार्थ असं म्हणते आता ती वकीलबाई. तुम्ही आल्या आल्या प्रश्न खूप विचारताय, प्रश्नाचे बाणच चालू केले हो. सो कन्फ्यूज झालं असं म्हणत होता पार्थ. हो हो असं म्हणते आता काव्या. करेक्ट आहे तुम्ही आला आहात तर आधी बाप्पाचे आशीर्वाद घ्या ना असं म्हणते आता काव्या. हो हो घेणार आहे आशीर्वाद असं म्हणते आता ती वकीलबाई. आणि तुम्हाला दोघांना एकत्र येण्याची बुद्धी देव असा आशीर्वाद सुद्धा मागायला आले मी असं म्हणते आता ती वकीलबाई. तर प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. डिवोर्स फाईल केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की
मी काय माती खाल्ली असं म्हणत होता जीवा. मग ती माती सुधारून दाखवा असं म्हणत होता तो वकील. तर आता मानिनी येते आणि बघते त्या वकील बाईला आणि म्हणते कोण आहे त्या असं विचारते ती काव्याला. तर आता ती वकीलीन बाई म्हणते कोण आहे मी सांगू का, ज्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास दाखवला नाही तो म्हणजे जीवा असं म्हणते आता नंदिनी. तरीही डिवोर्स हवाय तुम्हाला असं म्हणत होता तो वकील. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो बघा प्रेक्षक. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.